प्रमाणे संबोधलं जातं त्यांच्या वतीनं आणि त्याचनंतर दोस्ती ग्रुपच्या वतीनं टीम कोलिवली संघासाठी शुभेच्छा येतात आणि त्याचनंतर या टुर्नामेंटला देखील शुभेच्छा येतात त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार तेही तर कपिल माळी या ठिकाणी उपस्थित आहेत जे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन सण बनवायचं आपलं हार्दिक स्वागत चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळत आहोत एक इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीम एका बाजूने विचार केला तर आपल्या असोसिएशन मध्ये जर विचार केला प्रवीण तर कोलिवली संघाचा एक वेगळा दबदबा राहिला आहे आणि त्यांच्या समवेत खेळत असताना टीम उंबरपाडा आपल्या घरच्या मैदानावरती असं म्हणावं लागेल खेळताना आपल्याला दिसेल सो हेड टू हेड फाईट ने विचार केला तर मी म्हणेन की एक मॅच रंगतदार पाहायला मिळेल वैभव पाटील आणि त्याच्या समवेत बॅटिंग करण्याकरिता प्रशांत काटेसकर हे ओपनिंग पेअर्स मध्ये आणि गोलंदाजीवरती निरंजन पवार षटक क्रमांक पहिलं फ्रंटलाईन बॉलर सो बेस्ट टू बेस्ट असं पाहायला मिळेल हेड टू हेड फाईट ने बघितलं तर वैभव आणि निरंजन बॅटल मी म्हणेन की आजच्या दिवसातील वन ऑफ द बेस्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांची मॅच आहे टॉस जिंकलाय ॲज युजल डिसिजन हवा पाहायला मिळालं की टीम उंबरपाडा संघाने डिसाईड केलं बॉलिंग कारण की दुसऱ्या डावामध्ये उतरल्यानंतर एक टार्गेट डोळ्यासमोर असेल पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर कोलिवली संघ प्रथमतः बॅटिंग करायला पसंत करते सो त्यांना देखील त्यांचं मनासारखं मिळालंय आणि उंबरपाड्याला देखील नक्कीच मोनिश ज्या वेळेला कोलिवली टीमने नाणेफेकी जिंकले त्या वेळेला बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि आज तर समोरून त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे पहिला वार लाख मोलाचा ऑलवेज म्हटलं जातं ना तो पहिला वार करण्याकरिता कोलिवली ऑलवेज सुरुवातीला प्रथमतः बॅटिंग डिसाईड करते आणि चला मॅच केली जाईल सुरुवात फर्स्ट बॉल मॅच ऑन व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिलाच बॉल ओ भरपूर जास्त बाहेर केलाय वाईड लाईन करायचा प्रयत्न होता पण अंपायरचा इशारा केला तो आउट ऑफ द पिच नो बॉल खूप जास्त दूर केला बॉल खरं तर इंटेन्शन चांगलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल वाईड यॉर्कर करायचा होता पण लेंथ बरोबर होती फुल लेंथ यॉर्कर पण लाईन मध्ये बरकटलेत एक्स्ट्रा धावेने टीमचं खातं खोललं गेलंय टीमची धावसंख्या 1 वरती येणारा बॉल फ्रीटचा आहे आता मात्र वैभव पाटील करिता ही संधी निर्माण झाली आहे मोठा स्ट्रोक खेळण्याकरिता अगदी पाहतोय आपण फ्रीटची संधी नेक्स्ट बॉल निरंजन पवार ओव्हर द विकेटने घेऊन जाईल वैभव करिता या वेळेला समोर लेफ्ट केलाय अगदी पाहिलं तर मग व्हीसेप मध्ये बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवलं गेलंय आउट ऑफ द पार्क 6 धावांकरिता षटकार
वैभव पाटीलला ओरपीच बॉल होता आणि त्यानंतर वैभव पाटीलने त्याचा क्लास या बॉलवरती दाखवत असताना 6 धावा वसूल केल्या. टीमची टोटल धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. चेंडू क्रमांक आतापर्यंत पाहतोय आपण 4चा खेळ संपन्न झाला. नेक्स्ट बॉल. यावेळेला स्लाइस करताना बॉल अगदी पाहिलं तर सॉफ्ट हँडना पॉइंट रिजन मध्ये बॉल अडकला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहिले. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळेल. ठाऊक होतं की आतापर्यंत धाव फलकावरती पहिल्या 4 मध्ये 14 आला. सो ज्या पद्धतीने सुरुवातीला प्लॅनिंग्स केले होते तेवढ्या धावा तर आल्यात. मग कोणत्या प्रकारची रिस्क न घेताना हलक्या पद्धतीने खेळून काढला गेला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल घेतली. 15 धावा फलकावरती. स्ट्राईक रोटेट होती आणि आता प्रशांत काटेस्कर स्ट्राईकर एंडवर. अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल शरीरावरती लागला. अपील हलकी पाहायला मिळाली पण उसळी जास्त होती. बाउन्स जास्त होता आणि त्याच्यामुळे डॉट पासून समाप्ती पाहायला मिळाली. 3 डॉट 2 सिक्सर 1 नो 1 वाईड आणि 1 सिंगल असं समीकरण या षटकामध्ये पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कोळिवली संघ धाव फलकावरती धावा 15 विदाउट लॉस. 15 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस, ज्यामध्ये आपण 2 षटकार पाहिले वैभव पाटीलच्या बॅटमधून. अगदी पाहिलं तर इन्फॉर्म फलंदाज, अगदी चालू हंगामामध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याची नेहमीच आपण पाहिली. ज्याही मैदानावरती गेला ती मैदानं त्याने गाजवली. आज या स्पर्धेमध्ये पोहोचलाय. बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये देखील पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्याने आपली हुकूमत गाजवली, ज्या ठिकाणी त्याने 15 धावा वसूल केल्यात. बघा, हा वैभव बॅटर असा आहे की जो ताकदीवरती विश्वास करतो, मेरिट वरती खेळतो, लेंथ लाईन प्रेडिक्ट करून खेळतो आणि स्पेशली अनेकदा आपण त्याला पाहिलं खेळत असताना चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करत असतो. आणि आता देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, टोटल 15 रन्स. षटक क्रमांक 2 आणि आता गोलंदाजीवरती राजेश. पहिला बॉल घेऊन तयार. बॅक ऑफ द हँड वैभव करिता राजेश फुल लेंथ वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. डॉट पासून सुरुवात करतोय. चांगला चेंडू हाताळलाय राजेशने, पहिला निर्धाव चेंडू, आणि हेच काम करेल की डॉट बॉलने थोडं प्रेशर बनवायचा प्रयत्न आणि एकंदरीत विकेट काम करेल. आता मी म्हणेन की या सिच्युएशन मध्ये विकेट हवे टीम उंबरपाडा संघाला. नक्कीच राजेशकडे देखील खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आहे. चांगली खेळी त्याची देखील पाहिली आहे. एक या विभागातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून राजेश पाटीलकडे नेहमीच पाहिलं जातं. इथे देखील पाहिलं तर डॉट बॉलने त्याने सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला लॉंग ऑन शोधलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. एक सिंगल मिळेल. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाला आणि बघताच क्षणाला इथे 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. स्टार्ट ही चांगला मिळाला. एकंदरीत प्रवीण जर विचार केला तर 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि ज्या पद्धतीने स्टार्ट केलाय मी म्हणेन की 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय आणि सध्याचं करंट रन रेट म्हणतं की धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचू शकतात 55 ते 60. पण विकेट मिळाले तर त्या धाव्यांवरती तुम्ही गतीमध्ये तुम्ही थोडीशी कमी करू शकता. पण त्याकरिता तुम्हाला पहिला विकेट हवा आहे, तो पहिला ब्रेक थ्रू हवा आहे आणि त्याकरिता सध्या तरी हे गोलंदाज स्ट्रगल करतात मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती डॉट, देन 1 सिंगल, पण डबल आली. 17 धावा फलकावर. आतमध्ये बॉल आलाय. क्रॉस बॅटने खेळल्यात. गुडघे वाकवले होते. डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगचा फिल्डर येतात फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेचा कॉल थोडा रिस्की होता पण कंप्लीट केलं आणि या 2 धावेच्या मदतीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 19-0. नक्कीच यावेळेला मात्र पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्ये होते आणि स्क्युअर लेग पर्यंत पोहोचणं होतं. हे वैभवने हेरलं आणि लगेचच कॉल दिला की दुसरी धाव आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणि बॅटर प्रशांतने देखील त्याला चांगली साथ दिली आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या. प्रशांत ऑलवेज वैभवला साथ देत आलाय. अनेकदा पाहिलंय. फक्त वैभवला नव्हे तर कोलिवली टीमला देखील भरपूर साथ त्याने दिली. आणि मी एका गोष्टीचा उल्लेख करतो ना की जर कोलिवली टीम मध्ये एखादा असा बॅटर चूज करायचा आहे की जो कधीही मॅचचे सिच्युएशन बदलू शकतो, मी प्रशांतचं नाव घेईल. ओ, बॅटची कडा होती, भरपूर मोठी कडा होती. उमेश कडनं चुकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर थोडी कॅची डिफिकल्ट होती कारण की बाहेर निघत होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा चेक करूया. हा पहा ऍक्शन रिप्ले. स्टेप आउट केलं, बॅटची कडा लागली, बाहेर निघत होता, कॅच कलेक्ट करता आली नाही. कठीण जरूर होती पण फार डिफिकल्टी नव्हती. पोचला होता हातामध्ये बॉल, परंतु बॉल आता हातातून निसटला. एक जीवनदान वैभवला मिळालंय. एका सिंगलने धाव फलकावरती 20 आणि प्रशांत काटेस्कर आता बॅटिंग स्ट्रायकर एंडवर. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गच होत असताना यावेळेला मात्र कट केला बॉल. अगदी पाहिलं तर शॉर्ट थर्ड बॅट मध्ये ही चुकी पाहायला मिळाली आणि बॉल निघून गेलाय थर्ड बॅट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. निगाहों के साए
पाहिलंच असेल किती लेट खेळले, भरपूर जवळ येऊन दिला बॉलला पाठचा आणि त्यानंतर मग अंतिम क्षणी ती बॅटची फेस ओपन केली, आउटर एज लागली, कट केला बॉलला आणि थर्ड मॅनच्या रिजन मध्ये सरळ पाठवलं चौकाराकरिता. 24 धावा फलकावर पाहतोय, 5 बॉल फेकलेत, राजेशने देखील 9 धावा खर्च केल्यात, कंट्रोल मध्ये दिसले पण विकेट नाही मिळाला. अंतिम बॉल, शेवटचं अंतिम शफल केलं, स्वीप केलं आणि स्वीट पद्धतीने बॉलला पाठवलं स्कोअर लेगच्या पार. अंतिम बॉल वरती आलाय चौकार आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. धाव फलकावरती धावा 24 विदाउट लॉस, 28. प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी गाठत असताना पहिल्या डावामध्ये ऐक औद्योगिक स्पोर्ट्स कोलिवली. अगदी पाहतोय प्रशांत 2 चौकाराच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तर दुसऱ्या एंड वरती वैभव पाटील ज्याच्या पाठमधून 2 षटकार आल्यात. चांगली बॅटिंग वैभव पाटीलला एक जीवनदान जरूर मिळालं, परंतु त्याचा अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न उर्वरित 2 षटकामध्ये करेल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये राजेशने 13 खर्च केला. दोनही थोडे महाग गेले गोलंदाज, अर्थात फ्रंटलाईन दोनही बॉलर यूज केले आणि दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर 10+ धावा दिल्यात. पॉवर प्ले मध्ये 15 आल्या, पॉवर प्लेचं निर्बंध जसं हटवलं तसं 13 आल्या. सो करंट रन रेट सध्याचा आपण 14.00 पाहतोय. थोडी सरासरी घसरली आणि षटक क्रमांक आता 3रं गोलंदाजीवरती यश हारणे. 3ऱ्या षटकामध्ये कितीपर्यंत टोटल जाईल, कारण की मागच्या 2 मॅचेसचा विचार केला तर छोटे टोटल्स आणि ते डिफेंड केलेत. याआधी खातिवली संघाने 18 मध्ये 22 आणि त्यानंतर लास्ट मॅच आपण बघितली ती देखील आपल्याला थ्रिलर पाहायला मिळाली, ती देखील क्लोज गेली आणि भरपूर क्लोज एन्काउंटर आज आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये. सो आणखी एखादा एन्काउंटर असंच पाहायला मिळेल का पाहावं लागेल. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धावफलकावरती आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये यशला आणला गेला. यश हारणे हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. जबाबदारी असेल यशची, कारण समोर फलंदाज वैभव पाटील. पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर होत असताना पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप. यावेळेला डाव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रन टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 29 वरती. वाईट जरूर घोषित केलंय पण बॅट नाही पोहोचली. प्रयत्न केला होता, बॅट जर पोहोचली असती तर फाईनल लेग या बॅकवर्ड स्क्वेअर लेग मोठा धमाका पाहिला असता, परंतु मी म्हणेन की नशीबवान राहिला गोलंदाज. वाईड आला, आता खूप जास्त बाहेर केल्या बॉलला. याआधी लेग सम, आता ऑफ सम, दोन्ही बाजूने वाईट फेकले आणि 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. नक्कीच मोनिश, या धावा कुठेतरी एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील, कारण जर या पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली तर मग अपोजिट टीम जी बॅटिंग करते ती मात्र 65-70च्या पुढे निघून जाईल. प्रोजेक्ट स्कोर 60 दिसतोय. शॉर्ट बॉल वेट केलं, पॉइंटला पंच केलं आणि बडे मंच पे वैभव का ये पंच. धावा मिळती 4, चौकार. लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाळा लागली कळ हे गाणे नका वाचू, सगळं करा कारण की तीच भीती आहे सध्या. चला धाव फलकावरती धावा 34 आपण पाहतोय. पुन्हा समसा बाहेर छेडखानी केली, बाहेर निघणारा बॉल आणि आता वैभवला बाहेर जावं लागेल. विकेट मिळत असताना मोठा विकेट, मोठा मासा यशच्या गळाला लागत असताना 34 वर 1. रिप्ले प्रवीण आपण पाहत आहोत. हा पहा ऍक्शन रिप्ले. यश गोलंदाजीवरती राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याकरिता बाहेर बॉल टाकलेला आणि बघा जेव्हा बाहेरचा बॉलला तुम्ही छेडखानी करताना थोडे लेट झाले, पॉइंटला खेळायचा होता, बॅट थोडी लेट आली त्याच्यामुळे ती आउटर एज लागली आणि वैभव माघारी परतला गेला आणि आता नवीन बॅटर
या आधी वाचला होता आणि आता बरोबर कॅच टिपली गेली आणि आता पुनीत नवीन बॅटर क्रमांक 3 वर 34 धावा चांगल्या आहेत फलकावर. समोरच्या दिशेला लॉफ्टेड ड्राईव्ह केले, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, ओ मिस झाले आणि त्यानंतर बॉल निघून जाईल सीमा पार. आणखी एक येतोय चौकार. बॉल तयार होत आहे, खेचलाय बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला. फिल्डर आहेत पण दोन्ही फिल्डरचा मधोमधनं बरोबर बॉल निघून गेलाय सीमा पार. आणखी एक येतोय धमाकेदार चौकार. एकंदरीत आपण पाहिलं तर मग या दोन चौकारांच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 42 धावा. चांगली धावसंख्या या षटकामध्ये विकेट आली वैभव पाटीलची, परंतु दुसऱ्या अँगलने विचार केला तर मग 3 चौकार देखील आले आहेत. चांगली बॅटिंग पुनीत करतोय मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा धावफलकावरती. अगदी पाहतोय आतापर्यंत चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 मधून यशला आपण पाहिला, थोडीशी सुरुवात खराब केली, त्यानंतर वैभवची विकेट आली. पुनीत त्याच्यावरती आक्रमण करतोय, चांगली धावसंख्या पुढे घेऊन चाललाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने पुनीत करिता 2 चेंडूला 2 चौकार आले. तिसरा आला तर मग चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फाईन स्लिप मध्ये बॉल निघून जाईल, ज्या ठिकाणी एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 43 या धावसंख्येवरती. 43 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम बॉल. यानंतर होणारी मॅच वारेट आणि टीम खांडपे. काउदेवी स्पोर्ट्स वारेट तुम्हाला इन ऍक्शन दिसेल आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना खांडपे संघ असेल. शेवटचा अंतिम बॉल. पायामध्ये टाकायचा प्रयत्न केलेला, बॅटची कडा लागली हलकीशी आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 44 आकड्यावरती. एकंदरीत जर बघितलं गेलं तर 14 आणि 15 यांचा मधोमधी सरासरी पहिल्या षटकापासून पाहतोय आपण. पहिलं षटक कंप्लीट झालं तेव्हा 15 होतं, दुसरं षटक कंप्लीट झालं तेव्हा ती सरासरी 14 ची आलेली आणि आता पुन्हा एकदा बघितलं गेलं तर तिसरं षटक कंप्लीट झालं आणि 14.57 ची सरासरी आहे. सो एकंदरीत मेंटेन ठेवलंय, ऍव्हरेज जे आहे ते बरोबर मेंटेन चाललंय आणि त्याच्याचमुळे धावफलकावरती आतापर्यंत 44 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती रुपेश. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि रुपेश इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. एक्सप्रेस गोलंदाज अनुभवी खेळाडू आहेत, खूप सारा क्रिकेट उंबरपाडा टीम साठी यांनी देखील खेळलाय. चला बघा, आणखी एक अनाउन्समेंट आहे. टीम उंबरपाडा संघाला 2 धाव्यांची पेनल्टी आहे, कारण की जो कीपर आहे त्याची ट्रॅक कलर वेग आहे. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी ब्ल्यू ट्रॅक आहे आणि सगळ्या ब्लॅक असल्या कारणामुळे 2 धावा सो ऍड करूयात. 46 धावा फलकावर. पाय टाकायचा प्रयत्न केलाय, स्वीप केल्या बॉलला. बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेग वरनं फिल्डर येत आहेत, बॉल उचलतील, फेकी करेपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती आता धाव फलक 2 धाव्यांचे पेनल्टी ऍड करून 46 झाल्या होत्या आणि आता एक सिंगल 47 धावा फलकावरती आहेत. नक्कीच पहिलाच बॉल थोडासा फुलर लेंथ वरती होता, मिडलला होता, त्याला मात्र स्लाइस करत असताना एक सिंगल मिळवले. टीमची धावसंख्या 47 या धावसंख्येवरती. रुपेश पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय. अपसमचा बाहेर बॉल आणि खाली राहिला बॉल. बघा बाउन्सच नाही झाला, त्याच्यामुळे बॅटवरती तो नाही आला. बॅटरी थोडा प्रश्नात होता की लाईनचा बाहेर न गेलाय का बॉल, परंतु बरोबर त्या लाईनच्या आतमधनं बॉल निघून गेला आणि त्यानंतर धावफलकावरती 47 धावा आहेत.
या वेळेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी ते मात्र पूर्ण केली जाईल, परंतु फेकी थोडीशी खराब होती. तिसरी पूर्ण केली जाते आणि त्याच ठिकाणी पाहू शकाल चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चौथी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण. पाचव्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि अखेरकार ती पाचवी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. सहाव्या धावेचा प्रयत्न परंतु या वेळेला नकार दिला जातोय. 5 धावा इथून मात्र जरूर अंकित केल्या जातील. तत्पूर्वी रुपेश यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अजय मानसे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज रुपेश या गोलंदाजाला दिले जातील. 5 धावा टोटल कंप्लीट पळून काढल्या गेल्या. तपक दुबकचा खेळ पाहिला मी याला. 4 आहेत का टोटल? 5 आहेत. रुपेश म्हणतात 4 आहेत पण नाही 5 आहेत. अंपायर म्हणतात 6वीच्या प्रयत्नामध्ये तिकडे आउट झालेत. सो टोटल 5 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती पंजा खोलला गेला आणि धावफलक टोटल वाढला देखील जाऊन पोहोचलाय 52 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 मध्ये 3 विकेट आले तर अजयकडनं 500चा कॅश प्राइज असेल. नवीन बॅटर कुमार आले. पुनीत माघारी परतले गेले. कुमार दळवी नॉन स्ट्रायकर एंडवर, परंतु स्ट्रायकर एंडवरती आपण प्रशांत काटेसकरला पाहतोय. पुन्हा एक चांगला बॉल आहे. चांगली गोलंदाजी केली आहे रुपेशने. एकंदरीत विचार केला तर बघा पहिल्या बॉलवरती सिंगल, देन डॉट, मग 5 धावा जिथे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आल्या आणि त्यानंतर आणखी एक डॉट. सो एकंदरीत भरपूर चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे रुपेशकडनं. 6 धावा वैयक्तिक दिलात त्याने. आणखी एक चांगला बॉल. भाई साहब इसे कहा छुपा के रखे थे आपने. आतापर्यंत 3 षटकामध्ये 15-15, 14-15चा ऍव्हरेजने धावा येत होत्या, पण रुपेश आले आणि स्लॉग मध्ये त्याने काम केलंय. अंतिम डेप्थ ओव्हर मध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक हा 3रा डॉट बॉल आला एकंदरीत या षटकामध्ये. जरूर ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला दूरवरून स्ट्रोकला खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला पॉइंट क्षेत्रामध्ये टिपला गेलाय. झेल अखेरकार ती विकेट्स मिळवले रुपेश या गोलंदाजानं अंतिम बॉल वरती आणि इथून फर्स्ट इनिंग देखील समाप्त झाली आहे. पहिल्या डावाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 52, विजयासाठी लक्ष असेल 24 बॉल आणि 54 धावा. कमालीचं कमबॅक केलं रुपेशने. अशा गोलंदाजीची गरज होती डेप्थ मध्ये की चांगली बॉलिंग व्हावी, जेणेकरून रुपेशच्या या षटकामध्ये 10 ते 12 धाव्यांचा इफेक्ट जरूर पडला आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर डाव संपला 52 वरती. विजयाकरिता 53चा 1 असेल. चला टॉस बॉक्स कडे आपण जवळ, जिथे टीम आई गावदेवी स्पोर्ट्स वारंट टीमचे कॅप्टन आणि टीम खांडपे संघाचे कर्णधार आपण या टॉस साठी. चला वेळ वाचवा. खांडपे संघाचे कॅप्टन या लवकर. या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत आई गावदेवी कोलिवली टीम साठी. डीजे प्रदीप माळी यांच्या माध्यमातून टीम कोलिवली संघाला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद प्रदीप माळी. सन्माननीय संतोषजी शिंदे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करायचं या नेक्स्ट मॅचचा. टीम गावदेवी स्पोर्ट्स वारीट टीमचे कॅप्टन देखील आलेत आणि त्याचबरोबर खांडपे संघाचे कॅप्टन देखील आलेत. नक्कीच यानंतर दुसऱ्या इनिंग करिता मोनिश पाटील सर यांच्या समवेत जोडले जातील. झिडके गावचा आणखीन एक बुलंद आवाज रोहन पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
चला टॉस रिपोर्ट. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सेकंड इनिंग दुसऱ्या डावाला उत्तरार्धात आपण सुरुवात करतोय. कमेंट बॉक्स मध्ये रोहनजी देखील जॉईन झालेत. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टार्गेट किती आहे? 52 धावा बनवलं, 53 धाव्यांचं आव्हान आहे आणि ओपनिंग पर्स मध्ये आघाडीची जोडी, पारंपरिक आघाडीची जोडी उंबरपाडा संघाकडून आपण पाहतोय. एका बाजूने राजेश पाटील तर दुसऱ्या बाजूने निरंजन पवार आणि गोलंदाजीवरती ते सरार गोलंदाज वैभव पाटील तयार. धन्यवाद मोनिश, धन्यवाद प्रवीण. जाऊया सामन्याकडे. तत्पूर्वी सामना सुरू होण्यापूर्वीच प्रति षटकार 100 रुपयाचा कॅश प्राइज यशस्वी रिसॉर्टचे मॅनेजर महेंद्रजी पाटील यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. उंबरपाडा संघाच्या फलंदाजांकरता पहिला चेंडू, क्लीन बॉल, दांडी गुल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. काहीच करता आलं नाही. सरप्राइझिंगली बनाट यॉर्कर होता. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत वैभवचा. आणि कोण एक्सपेक्ट करेल की पहिलाच बॉल इतका वेगाने बरोबर 3 स्टंप वरती. ओ हो हो, व्हाट बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट. परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर त्रिफळाची दांडीच गुल केली. राजेश माघारी परतलाय. 0 वरती पहिला धक्का. अगदी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून डायमंड ऑफ कोलिवली म्हणून ज्याची ओळख आहे. आणि कोण विसरेल मागचं जुनं मैदान, अगदीच हाकेच्या अंतरावरती असलेलं गुड मॉर्निंग क्लबचं पहिलं मैदान. त्या मैदानावरती गाजवलेली वर्ष जर आपण पाहिली तर निश्चितप्रमाणे 2015, 2016, 17, 18 या रेग्युलर क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर वैभवेची कामगिरी दर्जेदार राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतोय वैभव सामना करतोय. फलंदाज यश फलंदाजी करता आलाय. निरंजन नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, 53 या लक्ष्याचा. आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत कमी तिथे आम्ही विक्रम नाईक सर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतोय वैभव. क्लीन बॉल. क्रिकेट मधला कॅन्सर ज्या चेंडूला संबोधलं जातं त्याच चेंडूची हाताळणी. पुन्हा एकदा वैभवाच्या माध्यमातून विकेटचं पतन, फलंदाज बाद. काय परफेक्शनने बॉल हाताळले. दोनही बॉलचा विचार केला तर जणू का ऍक्शन रिप्लेस आपण पाहतोय. याआधी राजेश आणि त्यानंतर आता यशला देखील परफेक्ट दोन्ही बरोबर त्या डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या. आणि म्हणतात ना की यॉर्कर इतक्या भेदकतेने असेल ना तर तुम्ही बरोबर त्या यॉर्कर वरती जा. आणि तेच केलंय. तो ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. दोन्ही बॉल आपण पाहणार आहोत. हा पहा पहिला राजेश खेळत असताना हा सरप्राइझिंगली यॉर्कर होता खरं तर राजेश करिता. हा पहा लेग स्टंप आणि मिडल स्टंपला उडवला आणि त्यानंतर हलकासा थोडा पुढे केला होता हा बॉल यश करिता. आणि हा सेकंड यॉर्कर पाहतोय. ओ हा देखील बरोबर. आणि हा दुसरा बॉल जो फेकला मी म्हणेन की त्यापेक्षा अधिक वेगाने होता आणि अधिक सटीकतेवरती होता. लगातार 2 बॉल 2 क्लीन बोल्ड. आणि आता विकेट हॅट्रिक वरती गोलंदाज वैभव. कांडपे संघाचे संघनायक विनंती आहे आपण आशिष पाटील याच्याशी संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज, नवीन बॅटर उमेश फलंदाजी करता आलाय. प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उंबरपाडा संघाच्या फलंदाजा करता उमेश याच्या करता 3 षटकार 1000 रुपये. अशोक कासार यांच्या वतीने विशेष पारितोषिक. आणि षटकार हॅट्रिक करता अजय मांजे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. पारितोषिकांची खैरात. हॅट्रिक बॉल. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय एका धावे करता. अधिक एक मात्र काही नाही. आणि अगदीच कोऑर्डिनेशन किती सुरेख आहे. अगदीच वैभव याचा पुन्हा एकदा भेदक मारा पाहायला मिळतोय. पण यावेळेस मात्र आखोटप्प्याचा चेंडू होता आणि अगदीच योग्य एलिमिनेशन. 1 धाव मिळते. डावाची सुरुवात आपण पाहतोय उंबरपाडा संघाची. उमेश याच्या माध्यमातून 1 या अंकावर सिंगल आली. थोडा लेतला पाठी केलं होतं यावेळेस वैभवने आणि त्यानंतर स्लाइस केलं बॉलला. हा पहा
आणि त्यानंतर बॅटची फेस ओपन करत असताना पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं गेलं. धाव फलकावरती एक धाव. वैभव निरंजन करिता ऑन साइडला खेचला बॉलला. फिल्टर मिड विकेट्स येतात तिकडनं हलकी मिसफील्ड झाली. दुसरीचा कॉल कंप्लीट केला जाईल आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती आपण पाहतोय 3 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल फेकले. 53चा पाठलाग करायचा. 3 धावा फलकावरती सोडल्या गेल्यात. धाव्यांची गरज तर आहे पण आता मी म्हणेन की सर्वात जास्त भूमिका महत्वाची कोणावरती आली आहे तर ती निरंजन पवारवर आणि हा जोडू शकतो. हा काय लागला एकदा तर मग थांबणार नाही. वैभव वेगाने आतमध्ये बॉल आला. डिफेन्स करायचा होता. आधीच मन बनवलेलं की डिफेन्सिव्ह खेळ त्यामुळे मी म्हणेन की या बॉलवरती कदाचित बॅट खेचली असती. स्क्वेअर लेगला बॉल जाऊ शकला असा पण आतमध्ये वेगाने आला बॉल आणि त्याच्यामुळे डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 विकेट गमवत असताना 3. अगदीच बरोबर वैभव. याचा आपण नेहमीच विचार करतो की त्याच्या समोर कोणताही फलंदाज असो अतिशय तीक्ष्ण बुद्धीने चाणाक्ष वेगाने इथून मात्र गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. गोड आवाज इथून मात्र ऐकायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण जरूर आहे. वैभव थोडासा निराश आहे क्षेत्ररक्षकावरती पण तत्पूर्वी धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं 1 षटका अखेर नंतर धावा आहेत फलकावरती फक्त ना फक्त 5 धावा. चांगला स्टार्ट मिळालाय. 5 धावा दिल्या. सुरुवातीला बॅटिंग करत असताना 52 धावा जोडल्या. 53चं आव्हान करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट स्टार्ट. आणि याआधी देखील म्हटलं होतं की पहिला वार हा लाखमोलाचा असतो. तुम्ही सुरुवात कशी करता त्यावरती डिपेंड आहे की तुमचा शेवट कसा होतो. त्यामुळे असं म्हणावं लागेल की सुरुवात तर एकंदरी कोळिवली संघाची विथ द बॅट आणि विथ द बॉल दोन्ही एंडने चांगली झाली आहे. षटक क्रमांक 2 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता संजय चर्चेत आहे. या सीझन मध्ये संजयची भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहिलंय. साइड आर्म ऍक्शन, फुल लेंथ यॉर्कर, वाईड यॉर्कर याकरिता ओळखलं जातं संजयला आणि कमालीची गोलंदाजी केली या सीझन मध्ये. विशेष प्रभावशाली आणि तो संजय आता गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा जाऊया आपण विशेष पारितोषिकाकडे. फलंदाज उमेश याने षटकाराची हॅट्रिक लगावली. राजेंद्र बिरारी सरांकडून 1000 रुपये, अशोकजी कासार यांच्या वतीने 500 आणि अजय मांजे यांच्या वतीने 500. अशोकजी कासार यांच्या वतीने आपण पाहतोय 1000 रुपये. क्या बात आहे. म्हणजे षटकाराची हॅट्रिक मारा आणि 2500 रुपये कमवा ही सुवर्ण संधी आहे उमेश याच्या करता. तर बघूया या सुवर्ण संधीचा लाभ घेईल का गोलंदाज संजय तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र बॅटची कडा. चेंडू चाललाय निघून गेलाय 1 धावे करता. अधिक 1 मात्र काही नाही. 1 धावेच्या बढतीनं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावर. ऑप्शनचा बाहेर हा फुल टॉस होता. बॅटच्या कडेला लागला. पाठीमागे तडमानच्या रिझन मध्ये एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं 6 आकड्यावरती धावसंख्या. आता राईट आर्म दी विकेट आले. आधी राऊंड दी विकेट होते. राईट हँडर बॅटर निरंजन स्ट्रायकर एंड वरती. चेंडू क्रमांक 2 संजय तयार. बरोबर पाठीमागच्या दांडीवरती बॉल टाकायचा होता पण हलकी मिस झाली आणि खूप क्लोज गेलाय स्टँडचा बॉल. लेगस्टम्पचा बाहेर. अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धाव फलक 7 आकडे. 7 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. दरम्यान अशोकजी कासार यांच्या वतीने चौकार हॅट्रिक करता सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र परफेक्ट बुंध्यातली गोलंदाजी. क्रिकेटचा कॅन्सर म्हणून ज्याला संबोधलं जातं तोच तिखट मारा इथून मात्र पाहायला मिळतोय कोलिवली संघाचा गोलंदाज संजय याच्या माध्यमातून. दरम्यान सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय आमचे परम मित्र ज्यांना टायगर या नावाने संबोधलं जातं, ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय कोलिवली, सन्मान्य कपिलजी माळी आणि दोस्ती ग्रुपचे सर्व सदस्य या सामन्याचा आनंद घेत आहेत. साइड आर्म ऍक्शन संजय गोलंदाजी करतोय आणि जेव्हा पण ती साइड आर्म ऍक्शन येते ना तेव्हा एक्सपेक्ट करतो की फुल लेंथ बॉल असेल, यॉर्कर असेल, कारण की तो बेनिफिट मिळतो. बॉल अधिक पुढे पोहोचवले जातात. चर्चा त्यावर देखील करणार आहोत. हा पहा पुन्हा एक वाईड यॉर्कर, परफेक्ट एक्झिक्युशन. आणि मगाशीच म्हटलं होतं ना की या गोलंदाजाला याकरिताच ओळखलं जातं की तो यॉर्कर, वाईड यॉर्कर यासाठी त्याने महारत हासिल केली. ओ हो आणखी एक धमाकेदार डिलिव्हरी आणि पुन्हा थांबवलं बॅटरला. आणखी एक डॉट बॉल आलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. थोडी आता लेंथ पाठी केली, पुन्हा डॉट बॉल. रिझल्ट तीच पाहायला मिळालाय. धाव संख्या फलकावरती फक्त आणि फक्त 8 आकड्यावरती एकतर्फा सामना जातोय की काय.
अगदीच चेंडू गणित जर पाहिलं तर आव्हान मात्र खडतर होताना पाहायला मिळत आहे. आणि अगदीच यावेळेस मात्र संजय पावलांमध्ये चुकताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येईल आणि आपल्या गोलंदाजीला सुरुवात करेल. तत्पूर्वी या मैदानाचा जर विचार केला तर कोलिवली संघाकरता हे मैदान मात्र काहीच नवीन नाहीये, कारण की आम्ही झिडकेकर चषक या स्पर्धेमध्ये एक चेंडू 3 धावा रोखायच्या होत्या आणि त्या क्षेत्रामध्ये आता जिथे चेंडू गेलाय तसाच चेंडू घरंगळत सीमा पार जाताना पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र पंच करण मोरे यांनी मागणी केलेली आहे तिसऱ्या पंचांची आणि तपासलं जाईल की चेंडू मात्र वाईड आहे की नो आहे. बॅटची कडा लागली, आउट ऑफ द पिच हा नो बॉल आहे. काही चेक करतात, चेक करूयात आपण. बॅटचा कडेला लागला त्यामुळे बॉल जर पिचच्या बाहेर असेल तर नो असेल. आता पाहूयात आपण. चला, इट्स फायर डिलिव्हरी. इट्स अ फायर डिलिव्हरी. एकच धाव असेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतं. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 9 आकड्यावरती. पुन्हा एकदा बरोबर त्या बुंद्यामध्ये हाताळला गेलाय यॉर्कर आणि आता रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील मिळेल. उमेश माघारी परत गेलाय. आणखी एक धक्का मिळत असताना 9 आकड्यावरती तिसरा धक्का. बघा, आपण चर्चा करत होतो साइड आर्म ऍक्शन. जेव्हा पण ती साइड आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते, आपण मगाशी देखील उल्लेख केलेला की एक्सपेक्ट करतो की ते फुल लेंथ यॉर्कर. आपण श्रीलंकेन गोलंदाज लसित मलिंगाला देखील अशा प्रकारे गोलंदाजी करताना पाहिली. त्यानंतर पथिराणाला देखील आपण पाहिलंय अशा प्रकारे साइड आर्म ऍक्शन तो गोलंदाजी करत असतो आणि तेच ऍज इट इज संजयने देखील काम केलंय. आणि एक चांगली बाब आहे, अनेकदा मी एक उल्लेख करत असतो ना की बघा, तुम्हाला तुमच्या गावचा क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये जर पुढे घेऊन जायचंय तर तुम्हाला यंगस्टर्सला चान्स देणं गरजेचं आहे. आणि या सीझन मध्ये आपण पाहिलं की संजय हा एक नवीन यंगस्टर आणला कुलुवलीने आणि त्याला वारंवार संधी दिल्या, पण मिळालेल्या संधीचं त्याने बरोबर सोनं केलंय. चांगली गोलंदाजी करतोय, षटक हाताळले त्याने. 1 धावा दिल्या 3 आणि या 3 धावा देत असताना त्याने विकेट देखील नाही, विकेट लेस राहिला पण इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली. भरपूर चांगली गोलंदाजी केली. तर षटक तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये अनंत दाबसे गोलंदाज अनंत याला आणलं गेलंय. तत्पूर्वी शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी कोलिवली संघाला. प्रथमेश माळी समाजसेवक यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या. खूप खूप धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण सामन्याकडे पुन्हा एकदा. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सामना एकतर्फी वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा आणि गावदेवी कोलिवली या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. रुपेश याने 3 षटकार लगावले, षटकाराची हॅट्रिक केली. तर अजय मांजे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. गोलंदाज तयार अनंता. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय पुनीत याच्या माध्यमातून आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जीवनदान मिळतंय. रुपेश याला 1 धाव जोडली जाते आणि एका धावेने धावफलक आता मात्र 10 या अंकावरती आपण पाहतोय. डबल फिगरचा आकडा मात्र खूप उशिराने ओलांडला गेलाय. अजूनही 5 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र निरंजन याच्या बॅट मधनं चेंडू चाललाय निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीने धावफलक
जाऊन पोहोचतीये फलकावरती 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय नेल्सन फिगर, जिसके आगे भी एक और पीछे भी एक, 11 रन आपण पाहतोय. रुपेश याने षटकाराची हॅट्रिक केली तर अजय मांजे यांच्या वतीने आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. नंतर याचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र काय घडलंय, इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आणि चेंडू मात्र वळण घेतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फॉलो केला होता बॉलला रुपेशने, बाहेर टाकलेला बॉल कदाचित सोडून दिलं असतं तर वाईट आलं असतं, परंतु बॅटच्या आतली कडा लागली, इतर रीच लागली आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सेकंड लास्ट जे पॅनल्टी मेड षटक आपण अनुभवतोय. आणखी एक चांगला बॉल बरोबर ऑप्शनच्या बाहेर आणि त्यानंतर वारंवार डॉट बॉल्स भरपूर सारे पाहायला मिळाले. त्यामुळे ही मॅच आता एकतर्फीकडे रिझल्ट पाहायला मिळेल की काय. 8 बॉल राहिलेत आणि 8 मध्ये विजयाकरिता अजून 41 गरज आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू हाताळले गेले ते 5 आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गावदेवी कोलिवली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र उंची जास्त, लांबी कमी, विकेटचं पतन, फलंदाज बाद. वैभवने कॅच टिपली. रिप्ले पहा, खेचला बॉलला, लॉफ्ट करायचा प्रयत्न केलेला, भरपूर जास्त उंचीवरती गेला, तो डिस्टन्स कव्हर नाही करू शकले आणि त्यानंतर योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट केली मिड विकेटच्या रिजन मध्ये वैभव पाटीलने आणि धक्का मिळत असताना 12 वरती हा 4था विकेट आहे. 7 बॉल राहिलेत आणि 7 मध्ये विजयाकरिता 41 गरज. नवीन बॅटर आता केतन यतार आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी आपल्याला पाहायला मिळेल, पण तत्पूर्वी विचार केला तर फक्त 11 धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय आपण पाहतोय आतापर्यंत 5. षटकातील अखेरचा चेंडू अनंत याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र निरंजन याने सांगितलंय धाव घेण्याची मात्र गरज नाहीये, तिथेच थांबणं तुला आवश्यक आहे, कारण की षटकातील अंतिम चेंडू होता आणि निरंजन याने स्ट्राईक मात्र आपल्याकडे कायम ठेवले. घडलंय काय तर आतापर्यंत 18 चेंडू पैकी जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं तर निश्चितप्रमाणे 6 चेंडू निर्धाव हाताळले गेलेले आहेत. आणि ज्या फलंदाजांवरती इथून मात्र पारितोषिकाची खैरात केली गेली होती त्या फलंदाजांनी इथून मात्र निर्धाव चेंडू खेळलेले आहेत, असं काहीसं चित्र गुणफलकावरती आपण पाहतोय. आणि गुणफलक जर आपण पाहिलं तर कौशल क्रिएशन सुभाष धुमाळ सरांची देण आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सध्या समालोचन सुरू आहे काल्हेर प्रीमियर लीग मध्ये. रीती बंदरचं मैदान आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज प्रशांत याला आणलं गेलंय, शरद याला आणलं गेलंय. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू आणि अगदीच प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो निरंजन याने आतापर्यंत फक्त 6 धावा जमा केल्यात. 2 चेंडू निर्धाव हाताळले खेळलेले आहेत. पुन्हा एकदा भन्नाट वेग, दर्जेदार गोलंदाजी, डॉट बॉल पुन्हा एकदा शरद याच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला. 4ही गोलंदाजाचा विचार केला. पहिलं षटक वैभव, त्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती आपण संजयला पाहिलं, मग अनंत दापसे आला आणि आता शरदला पाहतोय गोलंदाजी करत असताना. टप्पे पकडून गोलंदाजी केली, लेंथ नाही मिस केली. लेंथ लाईनचा बरोबर विचार करत असताना पुन्हा कट केल्या बॉलला. थर्ड मॅनचा गॅप मध्ये आता बॉल निघतोय. डीप मध्ये फिल्डर पोहोचले तिकडे, हलकी मिसफील्ड झाली परंतु एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 1 धाव पुढे सरसावती. आता मॅच मध्ये औपचारिकता राहिली असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर, कारण की वेगाचा तिखट आणि प्रभावी मारा, या माऱ्यासमोर इथून मात्र फलंदाजी वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा संघाची निष्प्रभ ठरलेली पाहायला मिळते. एकतर्फी सामना. यावेळेस मात्र बॅटची कडा निघून चाललाय चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. कोणती धाव मात्र
जोडलेलं नाहीये. चेंडू मात्र पुन्हा एकदा कुमार याच्या माध्यमातून वैभव याच्या हातामध्ये फेकला जातोय. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आणि अखेर तो आवाज कदाचित यथार्थ याच्या कदाचित कानी पडला असावा आणि जोडला गेलाय तो चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाली यथार्थच्या बॅटमधनं. फुल लेंथ बॉल होता, त्याने प्रेडिक्ट केलं होतं ऑलरेडीच आणि त्यानंतर स्वीप केलं बॅटला चांगल्या पद्धतीने फेस केलं. अंतिम बॉल असावा, शेवटचा अंतिम बॉल. आता अंतिम बॉल वरती देखील विकेट मिळालं आणि चला मॅचचा खेळ समाप्त झालाय. आणि या मॅचचा जर विचार केला तर आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाणार आहोत आणि नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच वैभव पाटील. सामनावीराचा पुरस्कार जातोय डायमंड ऑफ कोलिवली वैभव पाटील याच्या नावावरती. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा संपूर्ण ऐवज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच सार्थ प्लास्ट गुरु आर्ट यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. निधी पेंट्स यांच्या वतीने मेडल आपल्याला पाहायला मिळत आहे. मॉन्जिनीस केक शॉप प्रोप्रायटर केदार पाटील यांच्या वतीने पेस्ट्री आपण पाहतोय आणि जनता स्वीट यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच स्वीट बॉक्स.